आई साहेब, मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद. हो आई साहेब. हो असं काय करताय? आम्ही आमच्या मुलाशी बोलतोय, तुम्ही मध्ये बोलायचं काम नाही. हर्षवर्धन, आम्ही जे बोललो त्यामध्ये तीळ मात्रही बदल होणार नाही. आम्ही जाणार तरी कुठं? हा विचार तुम्ही आधी करायला हवा होता. तिच्याशी लग्न केलं आणि आमच्या शब्दांना किंमत ठेवली नाही. हे बघा, तुम्हाला प्रॉब्लेम माझा आहे ना, तुम्ही मला बोला. त्यांना बोललेलं मला सहन होणार नाही. काही झालं ना, आजपासून ते आमच्या पत्नी आहेत आणि आम्ही पण देशमुख आहोत. आम्हीही आमचा शब्द बदलणार नाही. आई साहेब, वाटलं तर मी तुमची माफी मागते, पण असं काय तर बोलू नका. अहो तुम्ही माझं ऐका, असं डोक्यात राग कालवून घेऊ नका. मामा, त्याची काही सुद्धा गरज नाही. हे बघन काय करायचं ते. भैया नाही, पण अरे अजिंक्य, तुम्ही आमच्या फॅमिली मॅटर मध्ये पडू नका. आम्ही करतो काय तर. आई साहेब, ऐका किंवा जरा तरी. अहो आता झालंय लग्न, तुम्ही आमचं ऐका. आई साहेब, अहो एवढं सगळं चांगलं झालं, थोडक्यासाठी असं करू नका. आई साहेब, अहो तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या. एवढे सगळेजण विनवण्या करतात, त्याचं काय सुद्धा वाटत कसं नाही तुम्हाला आई साहेब? तुम्ही ना कायमच आशा होता आणि तुम्ही काय आमच्यासाठी घराचे दार बंद करताय? आम्हीच पुन्हा तुमच्या दारात उभं राहणार नाही. तुमची सगळी प्रॉपर्टी तुम्हालाच लखलाप. या लोकांसाठी तुम्ही सगळ्या गावासमोर आमचा अपमान करताय. असं करू नका. आई साहेब, उलट तुम्हीच माफ करा त्यांना. आता तर लगीन बी झालंय, तुम्ही असं मनात काय ठेवू नका. आई साहेब, तू तर बोलच नको. या सगळ्याची सुरुवात तुझ्यामुळे झाली. तुला तर आम्ही कधीच माफ करणार नाही. आई साहेब, शीतलला काय बोलू नका. त्यांची काय सुद्धा चूक नाही ह्याच्यात. आई साहेब, अहो, आई अहो ऐका ना आई साहेब. अहो, काहीतरी करा की. काय येऊन बसलंय?
उठा. अहो असं डोक्याला हात लावून काय होणार आहे? हा? ह्यातनं काय तो मार्ग आपल्यालाच काढायला पाहिजे ना. आपण तुमच्या आई साहेबांशी बोलायचं का? मी आणि समाधान येतो, आम्ही बोलू. काय गरज नाही ना त्याची. आम्ही त्या घरात परत पाऊल ठेवणार नाही. तुम्हीच असं बोलायला लागल्यावर काय करायचं? काय करायचं ते माहित नाही ना, पण परत फिरून त्या घरात जाणार नाही आम्ही. तुम्ही एकटा असता तर ती गोष्ट वेगळी होती, पण आता तुम्ही दोघं आहात. मला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते, पण बघितलं ना आमच्या आईसाहेब कशा वागल्या त्या. भर लग्नात अजून काय होत ठेवायचं आम्ही त्यांच्याकडनं? अहो त्या रागाच्या भरात बोलल्या. काय रागाच्या भरात ना काय चुकलं आमचं सांगा ना. काय चुकलं होतं आमचं? ज्या दिवशी त्या जयश्रीचा शीतलचा अपमान इथून करून गेलं ना, त्या दिवसापासून आम्ही त्यांना समजवतो, पण कुठलं ऐकतात ते? त्यांना जर का असंच वागायचं असेल तर जाऊ दे. आम्हाला त्यांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. नाही हर्षवर्धन, तुम्ही तर असं म्हणू नका की ऐका आमचं. वय अहो त्या आई आहेत तुमच्या, किती केलं तरी आईचं काळीज आहे. मया तर फुटणारच की हो. नाही नाही, मी तर म्हणते तुम्हीच आता जरा नमतं घ्या आणि आमच्यासाठी जयश्रीसाठी आई साहेबांना म्हणावं झालं गेलं सगळं विसरून जावा आणि माफी मागा त्यांची. नाही मामी, जयश्रीची आई आणि आईसाहेब लय वेगळे वेगळे आहेत. हो काय हो? त्यांना जर का असंच वाग, जाऊ द्या, मला या विषयावर बोलायचंच नाही. अरे भैया, अरे असं म्हणू नको. म्हणजे लग्न झाल्यावर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, सगळं नीट होतंय. आणि आता तुमचा संसार होणार आणि तुमची लक्ष्मी तुमच्या घरात जाते. भाऊजी, आम्हाला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. आता आम्हाला आमचं घर बघितलं पाहिजे. असं किती वेळ आम्ही इथं थांबणार? नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला मला. कळतंय भाऊजी, तुम्ही काय म्हणताय सगळं कळतंय. असं किती वेळ आम्ही पाहुण्याच्या दारात उभं राहणार? भाऊजी, आम्हाला जयश्रीला कायम सुखात ठेवायचं होतं. पण आमच्या आईसाहेबांनी सगळं मातीत मिळवलं. मला बी काय कळना झालंय. खरंच एवढा वचक आहे आई साहेबांचा? असं असतं तर ह्यो हर्षवर्धन एवढा हाताबाहेर गेलाच नसता. असू द्या, आम्ही करतो काय तर. ज्या घरात आमच्या बायकोला किंमत देत नाही, त्या घराची आम्हाला प्रॉपर्टी नको, काहीच नको. आम्ही दोघं बघून घेतो, करतो काय तर. असं डोक्यात काय तर घालून घेऊ नका. आपण बोलू त्यांच्याशी, आपण जाऊ त्यांच्याकडं, काय तर मार्ग निघत. आपण असं करूयात का, तुमच्या ताई साहेबांना फोन केला तर? ताईसाहेब त्यांच्याशी काय बोलणार? त्यांनी तर कधीच बोलणं टाकून दिलं आमच्याशी. ताईसाहेबांशी बोलायचं. या भैयाला काही येडपीट लागलंय का? एवढं सगळं सोडायचं म्हणतोय, यासाठी एवढा आटापिटा केला होता बाई मी. मामी, मामा, अजिंक्य, तुम्ही काही काळजी करू नका. आजपासून जयश्रीची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यांना आम्ही जे बोललो होतो ते खरं करून दाखवतो का नाही बघा. अहो, तुमच्यावर माझी जबाबदारी असं नका म्हणू. आता आपल्या दोघांवर आपल्या संसाराची जबाबदारी आहे. आता इथून पुढे जे काही करायचं असेल
ते एकत्र मिळून करूया. आपल्या दोघांचं जे काय व्हायचं असेल ते एकत्रच होऊ देत. बस तुमचा सपोर्ट आहे म्हणण्यावर आलं सगळं. बाकी आम्हाला अजून काहीच नको. बे हाय आम्ही बे आहे. कुठं बी जाऊ आणि कसं बी राहू. अहो, हर्षवर्धन असं कसं म्हणताय तुम्ही? आपण आई साहेबांकडे जाऊ. तुम्ही येऊ नका, आम्ही जाऊन येतो. मामा तिथे जाऊन हाती काहीच लागणार नाही. अपमानच होईल फक्त. मी येते बॅग घेऊन. अगं बॅग काय घेऊन येतेस? जेडे, अगं, अगं, कुठे ऐक, जाणार आहेस? जेडे हे जेडे हाऊची तुम्ही तर सांगा की काय तर तिला. अरे पोरांनो, असं तुम्ही का वागताय? जे तुटलंय ते सांगायचं सोडून पाकच तोडा निघालाय. टॅलेंटराव काय घ्या आमची. हाव. जेडे ठेवती बॅगात. अगं उगाच नको डोक्यात राग घालून घेऊस. अगं कुठे जाणार आहे तुम्ही? ते बघल की आम्ही काय तर. आणि एवढं काय मिळेल कुठेतरी जागा राहू कस तरी. आता माझा नवरा जे सांगल तेच मी करणार. चला भैया भैया हो ऐका ना भैया जेडे थांब, ऐका ना. जेडे थांब. हर्षवर्धन अहो, असं का करताय? अहो, असं कशाला निर्णय घेताय तुम्ही? ऐका तरी. हे बघा, मी तुमच्या पाया पडतो. आपण घरात जाऊन बसून बोलूयात आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ. असं हातात आई पण कशाला काय करता होत आहे? मामा आम्हाला आमचं काहीतरी बघू द्या आता. पण अहो येळ काय आहे ती तर बघा की. नुकतंच लग्न झालंय तुमचं, असं कुठं जाणार तुम्ही? बघता येईल जिकडे वाट मिळेल तिकडे जात नाही, नाही. नाही, नाही, असं नको. जेडे, भैया ऐका आमचं. जेडे, ती बॅग दे पहिल्यांदा माझ्याकडे. असं काय बोलताय तुम्ही? हं? जेडे तू चल घरला. तू आलीस किती आपोआप येतील बघ. चल. नाही हे म्हणतील तिकडेच मी जाणार. जेडे, असं काय म्हणतेस जेडे? हे बघ मी आई साहेबांशी बोलतो. मी करतो काहीतरी. पण तुम्ही घरला चला. उगाच गावासमोर शोभा नको. तुम्ही घरला चला. भाऊजी जयश्री आमच्या बायको झाले तर आजपासून त्यांची सगळी जबाबदारी आमची आणि आम्ही जगती घ्यायला समर्थ सुद्धा आहे. आम्हाला नका जाऊ द्या. तो प्रश्न नाही भैया. हे बघा आपण सगळी फॅमिली आहे का नाही? हा? आणि मी आणि शेतन तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या लग्नाची सगळी जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून. हे बघा ही अजून नाही पूर्ण झालेली. तुम्ही चालला घरला. वाटलेस माझ्या आणि शीतलच्या शब्दासाठी चला. पण चला तुम्ही घरला प्लीज. चला चला दोघं बी चला. एकीकडे आमच्या आई साहेब आहेत ज्या भर लग्नात आमचा अपमान करून निघून गेला. दुसरीकडे तुमच्या घरातले जे लग्न झालं तरी आपल्याला इथून जाऊ द्यायला. काय करावं आम्हाला कळत नाही. काय करायचं? मला वाटतं आपण घरी जाऊ. घरी जाऊन काहीतरी तोडगा काढू. कुठं जायचं काय करायचं ते ठरवू मग निघू. अगदी बरोबर बोललीस बघ जेडे. तुम्ही घरी चला. नाही नाही रिकामं डोकं सायतानाचं घर असतं. तुम्ही चला आपण बसून बोलूयात. तुम्ही आधी घरात चला. दोघं बी चला. जेडे, चला तुम्ही. चल चल जेडे. चल घे, चल. चला. तुम्ही जरा शांत व्हा. शीतल पाणी आण तुला. ह्या बघा अजून बी विचार करा. आपण आई साहेबां त्यांचं नाव सुद्धा काढू नका आमच्या समोर. बघितलं ना एवढं सगळं झालं तरी एक फोन तरी केलाय का त्यांनी? असली आहे कुठं बघितली का तुम्ही? लय एकुलत्या एका पोरासाठी घराचं दार बंद करणारी.
तुम्ही केलं असतं असं? होय जीजी, केलं असतं का? शब्द आहे बर का माझा, त्यांच्या पुढच्या कवडीला सुद्धा हात लावणार नाही मी. काम करीन, कष्ट करीन, कष्ट करायची तयारी बर का माझी. करीनच ना काही ना काहीतरी आम्ही पण. हे बघा, तुमची आपण इथंच कुठेतरी तात्पुरती सोय करू. तात्पुरती? अहो, कायमस्वरूपी आम्हाला बघितलं पाहिजे काय तर. आम्ही त्या घरात पाय ठेवणार नाही असं ठरवलंय. मी काय म्हणतो भैया, इथं तिथं कशाला? अहो गाव आपलंच आहे, गावातच कुठंतरी बघू की. आमचा रवींद्र आहे, त्याच्या खोल्या. हो नाना, काय तर काय बोलताय? काय कळतं का तुम्हाला? रवींद्रच्या खोल्या भाड्याने आहेत म्हणून सांगताय वे? अहो हर्षवर्धन देशमुख आहेत ते कसे राहतील तिथं? अहो मी आपलं नुसतं सुचवलं. नाही ना नाना, तुम्ही सुचवा. जयश्री आमच्या सोबत असल्यावर आम्ही काय गोट्यात म्हटलं तर गोट्यात सुद्धा राहू. मामा मामी, तुम्ही जीवाला त्रास करून घेणार म्हणूनच आम्ही म्हणत होतो आमचं आम्ही बघू. नाही तसं नाही, पण आम्ही पण काहीतरी बघितलं पाहिजेच की जरा. थांबा, तुम्ही सगळे जरा थांबा. अगं चेडे, तुला काय झालं आता? मम्मी तुम्ही थांब जरा. हर्षवर्धन, मी एवढं केलं माझ्यासाठी. तुमच्या घरात एवढा विरोध असताना बी तुम्ही माझ्यासारख्या नवऱ्यानं सोडून दिलेल्या मुलीबरोबर लग्नाला उभे राहिलात. हे तुमचे उपकार कोणच नाही उचलू शकणार. अहो पण असं. थांबा, आता पण आईसाहेब इतकं काय काय बोलून गेल्या, तरी बी तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम उभे राहिलात. एवढा ऐश्वर्यात वाढून बी तुम्ही आज गोट्यात बिरायची तयारी दाखवताय. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले ते तुमचं सर्वस्व झुगारून केले. आता मला बी तुमच्यासाठी काहीतरी करू द्या. म्हणजे पप्पा, मम्मी, जीजी, हे बघा, हे घर माझं बी आहे. या घरावर माझा अर्धा हक्क आहे. जीजे, तूच माझ्या नावावर अर्ध घर केलेलं ना ग. आम्ही इथंच राहणार, माझ्या हक्काच्या घरात.